जय हिंद विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मराठवाडा अकॅडमीच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये. मित्रो, मुंबई उच्च न्यायालयासंदर्भात आज महत्त्वाचे 100 प्रश्न घेणार आहोत, जे की तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये याच्यामधून नक्कीच प्रश्न पाहायला मिळतील. याचा पहिला भाग आपण आज घेणार आहोत आणि याचा दुसरा भाग आपण उद्या घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला 26 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेमध्ये 8 ते 9 मार्क मिळवण्यासाठी सोपं जाईल. चला, परीक्षेचे दिवस आहेत, मी जास्त तुमचा वेळ या ठिकाणी घेणार नाही. आपण सर्वात अगोदर प्रश्नाला सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न काय म्हणतोय, युनिवॅकचा आपल्याला फुल फॉर्म विचारला आहे. तर युनिव्हर्सल ॲटोमॅटिक कम्प्युटर योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1, युनिव्हर्सल ॲटोमॅटिक कम्प्युटर. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक दुसरा आहे, द बेसिक ऑपरेशन्स परफॉर्म बाय अ कम्प्युटर. कम्प्युटर जो आहे तो बेसिक क्रिया, मूलभूत क्रिया काय करतो म्हटले तर बघा, अर्थमॅटिक ऑपरेशन, लॉजिकल ऑपरेशन, स्टोरेज अँड रिलेटिव्ह, या संपूर्ण जे क्रिया आहे तो कम्प्युटर करत असतो. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 4, ऑल ऑफ द अबाव. त्यानंतर बघा, द 2 मेजर टाईप्स ऑफ कम्प्युटर चिप्स. कम्प्युटर चिप्सचे जे 2 महत्त्वाचे प्रकार आहेत ते कोणते आहेत आपल्याला विचारलं आहे. तर बघा, पहिला प्रकार आहे याच्यामधला प्रायमरी मेमरी चिप आणि दुसरा आहे मायक्रो प्रोसेसर चिप. मग याचं योग्य उत्तर काय होईल? बोथ बी अँड सी. आता तुम्हाला कमेंटमध्ये हे सांगायचं आहे, ह्या ज्या चिप बनलेल्या आहेत ते कशापासून बनतात, कोणत्या धातूपासून बनतात, तुम्हाला सांगायचं आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण. बघा, प्रश्न काय म्हणते, मायक्रो प्रोसेसर आर स्विचिंग डिव्हायसेस आर फॉर विच जनरेशन कम्प्युटर. मायक्रो प्रोसेसर हे कोणत्या जनरेशनच्या कम्प्युटरमध्ये वापरण्यात आलेलं आहे आपल्याला विचारलेलं आहे. योग्य उत्तर आहे फोर्थ जनरेशनच्या कम्प्युटरमध्ये मायक्रो प्रोसेसर वापरले होते. आता मला अजून एक तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगा, पहिल्या जनरेशनच्या कम्प्युटरमध्ये कशाचा वापर करण्यात येत होता? मायक्रो प्रोसेसरच्या जागी कशाचा वापर करण्यात येत होता तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर 5व्या क्रमांकाचा प्रश्न बघा, व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन अ मेन फ्रेम अँड सुपर कम्प्युटर. महत्त्वाचा फरक विचारला आपल्याला सुपर कम्प्युटर आणि मेन फ्रेम कम्प्युटरमधला. तर बघा, काय फरक आहे दोन्हीमधला? पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. सुपर कम्प्युटर्स आर फोकस टू एक्झिक्यूट फ्यू प्रोग्राम्स ॲज फास्ट. सुपर कम्प्युटर जो आहे तो काही महत्त्वाच्या कामासाठी किंवा प्रोग्रामसाठी वापरला जातो आणि तो अतिशय जलद गतीनं काम करतो. फास्ट ॲज पॉसिबल, माफ करा, ॲज पॉसिबल. आणि मेन फ्रेम कम्प्युटर काय आहे बघा, मेन फ्रेम यूज इट्स पॉवर टू एक्झिक्यूट ॲज मेनी प्रोग्राम्स कॉन्करंटली. आणि जो जास्त पद्धतीची जी एनर्जी आहे किंवा ऊर्जा आहे ती कोण घेतो? तर मेन फ्रेम कम्प्युटर घेतो, आपल्याला असं विचारलेलं आहे. तर 2 महत्त्वाचे फरक आहेत. याला ऊर्जा जास्त लागत होती आणि सुपर कम्प्युटर जो आहे तो खूप जलद गतीनं काम करतो. पुढे जाऊया आपण. आता बघा, ASC सेकंड अँड EBCDIC आर द पॉप्युलर कॅरेक्टर कोडिंग सिस्टीम. व्हॉट डज EBCDIC स्टँड. आपल्याला या ठिकाणी 2 जे आहेत ते कॅरेक्टर कोडिंग आहेत आपल्याला सांगितलेलं आहे सिस्टीमच्या. त्याच्यापैकी EBCDICचं आपल्याला फुल फॉर्म विचारलेला आहे. योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र हो, एक्सटेंड बायनरी कोडेड डेसिमल इंटरचार्ज कोड. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. पुढचा प्रश्न आहे बघा, द ब्रेन ऑफ एनी कम्प्युटर सिस्टीम इज. सगळ्यांना माहीत आहे कम्प्युटरचा जो ब्रेन आहे तो कशाला म्हटलं जातं? तर CPUला म्हटलं जातं. खूप सोपा या ठिकाणी प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रो, माझी तब्येत थोडीशी बरी नाही आहे तरी मी या ठिकाणी लेक्चर घेतो आहे, कारण परीक्षा जवळ आलेली आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की तुमचे 2 ते 3 मार्क या ठिकाणी इन्क्रीज होणार आहेत 100%. पुढचा प्रश्न बघा, स्टोरेज कॅपॅसिटी ऑफ मॅग्नेटिक डिस्क डिपेंड्स ऑन. स्टोरेजची जी कपॅसिटी आहे ती मॅग्नेटिक डिस्कवर कशा पद्धतीनं अवलंबून आहे आपल्याला सांगायचं आहे. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे बघा, ट्रॅक्स पर इंच ऑफ सरफेस, बीट्स पर इंच ऑफ ट्रॅक्स आणि डिस्क पॅक इन डिस्क सरफेस. हे 3ही पर्याय याचे योग्य आहेत आणि ऑल ऑफ द अबाव याचं उत्तर आहे. स्टोरेजच्या संदर्भातील प्रश्न आहे. पुढे जाऊया, द 2 काइंड्स ऑफ मेन मेमरी आर. बघा, मुख्य मेमरीचे जे 2 महत्त्वाचे प्रकार आहेत ते कोणते तुम्हाला विचारला आहे. प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. योग्य उत्तर आहे बघा, रॉम अँड
रॅम. रीड ओनली मेमरी अँड रँडम ॲक्सेस मेमरी हे दोनच महत्त्वाचे प्रकार आहेत. तिथं तुमचा प्रश्न चुकू शकतो. तुम्ही प्रायमरी आणि सेकंडरी म्हणू शकता, पण तसं नाही आहे मित्र हो. रोम आणि रॅम हे महत्त्वाचे दोन प्रकार आहेत मेमरीचे. पुढे जाऊया. 10व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, स्टोरेज एरिया यूज्ड टू स्टोअर डेटा टू compensate for the difference in speed at which the different units can be handled data is. पुन्हा एकदा प्रश्न तुम्ही वाचून घेऊ शकता. योग्य उत्तर आहे मित्र बफर. तुम्ही बघू शकता जेव्हा 2G किंवा 4G नेटवर्क होतं त्यावेळेस थोडीशी बफरिंग व्हायची, तर दोन्हीमधला जो डिफरन्स आहे स्पीडचा तो बफर होत असतो, यालाच म्हटलेलं आहे बफर. बफर हे देखील एक बफर मेमरीचा प्रकार आहे. पुढे तसा प्रश्न आल्याच्यानंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करेल किंवा आपल्या चॅनलवरती जो व्हिडिओ आहे तुम्ही तो बघू शकता, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जातील. आता बघा 11व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, कम्प्युटर इज फ्री फ्रॉम ट्रिसम अँड ब्रँडम वी कॉल इट. आता बघा याला काय म्हटलेलं आहे, फ्री फ्रॉम ट्रिसम अँड ब्रँडम. 11व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, योग्य उत्तर आहे डिलिगेन्स. योग्य उत्तर आहे डिलिगेन्स. पुढे जाऊया, इंटिग्रेटेड सर्किट्स आर रिलेटेड टू विच जनरेशन कम्प्युटर. पुन्हा एकदा महत्त्वाचा प्रश्न आला, इंटिग्रेटेड सर्किट जे आहे ते कोणत्या जनरेशनच्या कम्प्युटरमध्ये वापरण्यात आलेलं आहेत. तर विद्यार्थी मित्र हो, योग्य उत्तर आहे बघा 3rd जनरेशन कम्प्युटरमध्ये इंटिग्रेटेड सर्किट्स वापरण्यात आलेले होते. आणि 4थमध्ये तर तुम्ही बघितलेलं आहे मायक्रो प्रोसेसर वापरण्यात आले होते. आता 1st जनरेशनमध्ये काय होतं तुम्हाला पुन्हा एकदा सांगायचं आहे. आणि बघा सी डी रोम इज कसल्या पद्धतीची मेमरी आहे आपल्याला विचारलं आहे. 13व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. तर सी डी रोम जो आहे तो नॉन ऑफ द अबाव, म्हणजे सेमीकंडक्टर मेमरी नाही, मेमरी रजिस्टरसुद्धा नाही आणि मॅग्नेटिक मेमरीसुद्धा नाही. कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओनली मेमरी याचं फुल फॉर्म आहे मित्र हो, कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओनली मेमरी. पुन्हा एकदा तुम्हाला मी या ठिकाणी लिहून देतो. कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओनली मेमरी याचं फुल फॉर्म आहे. पुढे जाऊया आपण. बघा हायब्रिड कम्प्युटर कशाला म्हटलं जातं, तर पर्याय क्रमांक बघा योग्य उत्तर आहे 3. हायब्रिड कम्प्युटर कशाला म्हटलं जातं, रिसेम्बल्स बोथ डिजिटल अँड ॲनालॉग कम्प्युटर, म्हणजे दोन्हीचं मिश्रण करून आपण हायब्रिड तयार करतो. त्याच्यामधलं आहे बघा डिजिटल अँड ॲनालॉग कम्प्युटर मिळून हायब्रिड कम्प्युटर तयार होतो. पुढे जाऊया. 15व्या क्रमांकाचा प्रश्न आहे बघा, विच टाईप्स ऑफ कम्प्युटर्स यूज द 8-bit कोड कॉल्ड EBCDIC. आता आपण EBCDICचं फुल फॉर्म बघितलं होतं. तर कोणत्या प्रकारचा कम्प्युटर ही लँग्वेज वापरतो किंवा कोडिंग वापरतो आपल्याला विचारलेलं आहे. 15व्या क्रमांकाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे मेन फ्रेम कम्प्युटर. पुढे जाऊया. द ALU ऑफ अ कम्प्युटर रिस्पॉन्ड्स टू द कमांड्स कमिंग फ्रॉम. आता ALU म्हणजे काय, अर्थमॅटिक लॉजिक युनिट. पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला सगळे फुल फॉर्म माहीत असणं गरजेचं आहे. तर 16व्या क्रमांकाचा आहे बघा, अर्थमॅटिक लॉजिक युनिटचं काय आहे, तर त्याला कमांड कोण देतं, तर एक्सटर्नल मेमरी याचं योग्य उत्तर आहे. एक्सटर्नल मेमरी अर्थमॅटिक लॉजिक युनिट. पुढे जाऊया. माफ करा, याचं योग्य उत्तर मित्र हो C नाही आहे, तर याचं आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक B. याचं योग्य उत्तर आहे कंट्रोल सेक्शन. कंट्रोल सेक्शन हे ALUचाच एक भाग आहे. पुढे जाऊया. 17व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, चीप कंपोनेंट ऑफ 1st जनरेशन कम्प्युटर्स वॉज. बघा महत्त्वाचं जे प्रकार आहे, जो कंपोनंट आहे, भाग आहे, तो पहिल्या जनरेशनच्या कम्प्युटरचा आता कोणता होता आपल्याला विचारला आहे. तुम्हाला मी कमेंटमध्ये याचं उत्तर सांगायला सांगितलं होतं. बघा बऱ्याच विद्यार्थ्यांचं उत्तर आलेलं असेल, तर व्हॅक्यूम ट्यूब्सचा वापर अँड व्हॉल्व्सचा वापर, या ठिकाणी वॉल्स म्हणतो आपण त्याला, वॉल्स आणि व्हॅक्यूम ट्यूबचा वापर करण्यात आला होता पहिल्या जनरेशनच्या कम्प्युटरमध्ये. त्यानंतर 4th जनरेशनच्या कम्प्युटरमध्ये मायक्रो प्रोसेसर आणि 3rd जनरेशनच्या कम्प्युटरमध्ये तुम्ही आताच बघितलं होतं या ठिकाणी 3rd जनरेशनच्या कम्प्युटरमध्ये इंटिग्रेटेड सर्किटचा वापर करण्यात आलेला होता. तिन्ही प्रश्न या ठिकाणी आपले कव्हर झालेले आहेत. पुढे जाऊया आपण. 18व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, टू प्रोड्यूस हाय क्वालिटी ग्राफिक्स, त्याला म्हणतात हार्ड कॉपी इन कलर, यू वुड वॉन्ट टू यूज ॲन, म्हणजे तुम्ही काय वापर करता म्हटलं हाय क्वालिटीचे ग्राफिक्स प्रोड्यूस करण्यासाठी. 18व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे प्लॉटर. जे तुम्ही बघता खूप मोठे मोठे बॅनर फ्लेक्स लावले जातात, त्याला प्रिंट करण्यासाठी प्लॉटरचा वापर केला जातो. प्रिंटरचा वापर या ठिकाणी केला जात नाही. हाय क्वालिटीचे ग्राफिक्स आहेत, मोठे मोठे नेते मंडळी असतील किंवा मोठे मोठे बॅनर्स असतील, ते प्लॉटरवरून प्रिंट केले जातात. 19व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, व्हॉट आर द स्टेजेस इन द
कॉम्प्लिएशन प्रोसेस. व्हॉट आर द स्टेजेस इन द कॉम्प्लिएशन प्रोसेस? तर आपल्याला स्टेजेस विचारलेले आहेत. 19व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लॅक्सिकल ॲनालिसिस, सिंटॅक्स ॲनालिसिस अँड कोड जनरेशन. बघा, लॅक्सिकल, सिंटॅक्स अँड कोड जनरेशन ही आहे याची प्रोसेस. बघा, विच ऑफ द फॉलोइंग IC इंटिग्रेटेड सर्किट वॉज यूज द थर्ड जनरेशन ऑफ कम्प्युटर. बघा, थर्ड जनरेशनच्या कम्प्युटरमध्ये आपण बघितलं होतं की बाबा इंटिग्रेटेड सर्किट वापरत होते, पण ते कोणते वापरत होते आपल्याला विचारलेलं आहे थर्ड जनरेशनच्या कम्प्युटरमध्ये. तर 20वा प्रश्न आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. बोथ A अँड B. मित्र हो, A अँड B म्हणजे पहिले दोन SSI आणि MSI ही दोन सर्किट वापरण्यात येत होते. पुढे जाऊया. 21व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. बघा विद्यार्थी मित्र, खूप महत्त्वाचे आहेत प्रश्न, तुम्ही स्किप करू नका कुठलाही प्रश्न. आता हे 10 प्रश्न घेऊया, त्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाकीचे प्रश्न कव्हर करूया. फक्त आता 30च प्रश्न बघूया, व्हिडिओ खूप लेंदी होईल, तुम्ही याची स्पीड वाढवून देखील बघू शकता. पुढचे प्रश्न तर एकदम एक्झामला आलेले आहेत. द मेन इलेक्ट्रॉनिक कंपोनंट यूज इन अ फर्स्ट जनरेशन कम्प्युटर वॉज. बघा, पहिल्या जनरेशनच्या कम्प्युटरमध्ये कोणतं आलं होतं? आता थोड्या वेळपूर्वी तुम्ही बघितलं होतं, कोणत्या पद्धतीचे होते? तर व्हॅक्यूम ट्यूब्स अँड वॉल्सचा वापर त्याच्यामध्ये करण्यात आला होता. बघा, अ डम्ब टर्मिनल हॅज. अ डम्ब टर्मिनल कशामध्ये होतं आपल्याला विचारलं आहे. 22व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. तर डम्ब टर्मिनल हे कीबोर्ड अँड स्क्रीन याला म्हटलं जातं. डम्ब टर्मिनल हॅज. 1 माईल सेकंड इज काय आहे आपल्याला विचारलं आहे. थोडेसे डिफिकल्ट क्वेश्चन आहेत पण येऊ शकतात मित्र हो. 23व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. बघा, 1/1000th ऑफ सेकंड्स त्याला माईल सेकंड असे म्हटलं जातं. द आउटपुट क्वालिटी ऑफ अ प्रिंटर इज मेजर बाय. जी प्रिंटरची आउटपुट क्वालिटी आहे ती कशामध्ये मोजली जाते आपल्याला विचारलेलं आहे. 24व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. बघा, डॉट पर स्क्वेअर इंच. बघा, डॉट पर स्क्वेअर इंचमध्ये प्रिंटरची क्वालिटी मोजल्या जाते. 25व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग वॉज अ स्पेशल पर्पज कम्प्युटर. स्पेशल पर्पज कम्प्युटर कोणता आहे आपल्याला विचारलेला आहे. 25व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. तर ABC नावाचा जो कम्प्युटर आहे तो स्पेशल पर्पज कम्प्युटर म्हणून वापरला जातो. स्पेशल पर्पज कम्प्युटर काय असतात तर मित्र हो, तुम्ही रोज त्याचा वापर करता स्पेशल कम्प्युटरमध्ये. तर ATM हे एक पद्धतीचं स्पेशल कम्प्युटरच आहे, त्याला म्हणतात ABC. त्यानंतर बरेच असे कम्प्युटर आहेत. त्यानंतर तुम्ही बघू शकता विविध रेल्वेमध्ये असतील किंवा हवाई क्षेत्रामध्ये असतील किंवा मिलिटरी क्षेत्रामधील असतील अशा मशिनरी वापरतात, त्यांना म्हणतात स्पेशल पर्पज कम्प्युटर. पुढे जाऊया आपण. व्हॉट वॉज द कम्प्युटर इन्व्हेंटेड बाय ॲटसॉफ अँड क्लिफॉर्ड. ॲटसॉफ अँड क्लिफॉर्ड यांनी कोणतं कम्प्युटर इन्व्हेंटन केलं होतं आपल्याला विचारलेलं आहे. 26व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. ABC. आत्ताच बघितलं, ABC हे स्पेशल पर्पज कम्प्युटर असतात आणि इन्व्हेंटन कोण केलं होतं तर ॲटसॉफ अँड क्लिफॉर्ड हे दोघांनी हे स्पेशल पर्पजचं कम्प्युटर तयार केलं होतं, त्याला म्हणतात ABC. कळालं पुन्हा एकदा. 27व्या क्रमांकाचा प्रश्न बघूया. विच ऑफ द फॉलोइंग स्टोरेज डिव्हायसेस कॅन स्टोअर मॅक्झिमम अमाऊंट ऑफ डेटा. जास्तीत जास्त डेटा कोणत्या पद्धतीनं साठवला जातो आपल्याला विचारलेला आहे. 27व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. आणि हार्ड डिस्क तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही डाटा साठवून ठेवू शकता. आता याच्यानंतर बी खूप सारे आलेले आहेत, तुम्ही बघू शकता. SSD सुद्धा आलेला आहे, पण याच्यामध्ये SSD ऑप्शनमध्ये नसल्यामुळं हार्ड डिस्क आपण या ठिकाणी उत्तर घेऊया. बघा, which computer was considered the first electronic computer until 1973 when court invalidate the पेटंट. बघा, पेटंट 1973मध्ये कोणाच्या नावावर कम्प्युटरचं करण्यात आलेलं होतं असं विचारलं आहे. 28व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. तर INAC नावाचा जो कम्प्युटर सर्वात अगोदर होता 1973मध्ये, त्याची पेटंट म्हणून नोंदणी करण्यात आली होती. INAC हा पहिला इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर आहे, ते देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 29व्या क्रमांकाचा प्रश्न बघा काय म्हणतोय. अ फिजिकल कनेक्शन बिटवीन द मायक्रो प्रोसेसर मेमरी अँड अदर पार्ट्स ऑफ द मायक्रो कम्प्युटर इज नोन ॲज. दोन्हीमधला जो संपर्क आहे, कम्युनिकेशन आहे, ते काय म्हटलं जातं तर बघा 29व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे ॲड्रेस बस. बघा पुन्हा एकदा बघतोय. मायक्रो प्रोसेसर मेमरी अँड पार्ट्स ऑफ द मायक्रो प्रोसेसर आणि कम्प्युटरचे इतर पार्ट त्याच्यामध्ये जे कम्युनिकेशन केलं जातं त्याला म्हणतात ॲड्रेस बस. पुढचा आहे बघा, खूप सोपा प्रश्न आहे. हाय डेन्सिटी डबल सायडेड फ्लॉपी डिस्क कुल्ड स्टोअर. बघा, डबल सायडेड फ्लॉपी डिस्क म्हणजे काय, दोन्ही
पुढून साठवता येणारी मेमरी तुम्ही बघितलं असतील CD-ROMसुद्धा दोन्ही पद्धतीनं अगोदर डाटा चालायचा, पिक्चर्स असतील, मूवी असतील. तर 30व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. डी याचं योग्य उत्तर आहे. फ्लॉपी डिस्क डबल साइडेडमध्ये 1.44 MB त्याच्यामध्ये फक्त डाटा अगोदर मावला जायचा. मित्रो आता TVमध्ये सुद्धा डाटा आहे तरी आपल्याला स्टोरेज कमी पडत आहे, पण अगोदर लोक एवढ्या कमी साईजमध्ये सुद्धा खूप मोठे कामं करायचे आणि डबल साइडेड फ्लॉपी डिस्कमध्ये 1.44 MB एवढाच डाटा आपण स्टोअर करायचो. पुढे जाऊया. अ हाय क्वालिटी CAD सिस्टीम यूज द फॉलोइंग फॉर प्रिंटिंग, ड्रॉइंग अँड ग्राफ्स. बघा, हाय क्वालिटीचं या ठिकाणी पुन्हा एकदा आलेलं आहे. प्रिंटिंग, ड्रॉइंग आणि ग्राफ्स 31व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे बी डिजिटल प्लॉटर. पुन्हा एकदा सांगतो मी, डिजिटल प्लॉटर आपण बघितलं होतं. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन इनपुट डिवाइस. आता इनपुट डिवाइस तुम्ही खूप सारे बघितले असेल, माऊस, कीबोर्ड, मॉनिटर, प्रिंटर. असे प्रश्न परीक्षेमध्ये येत नाहीत मित्र, थोडेसे कॉम्प्लिकेटेड प्रश्न येतात, ते प्रश्न आपण घेत असतो. 32व्या क्रमांकाचा प्रश्न आहे बघा. इनपुट डिवाइस नाही म्हटले तर कोणतं नाही इनपुट डिवाइसेस बघा. OCR आहे का, ऑप्टिकल स्कॅनर्स आहे, व्हॉइस रिकग्निशन डिवाइस आहे का, COM कम्प्युटर आउटपुट टू मायक्रोफिल्म म्हटलेलं आहे. 32वा प्रश्न आहे बघा, तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. याचं योग्य उत्तर आहे कम्प्युटर आउटपुट मायक्रोफिल्म. मित्रो, मी या ठिकाणी मुद्दामून टाकलेलं आहे याचं फुल फॉर्म. जर याचं तुम्हाला फुल फॉर्म माहीत नसेल तर तुम्ही याच्यामध्ये कन्फ्यूज झाला असाल. या आउटपुटवरून तुम्ही या ठिकाणी काढलेलं आहे, पण याचं फुल फॉर्म परीक्षेमध्ये देतात नाही, ते आपल्याला माहीत नाही. म्हणून COM हे इनपुट डिवाइस नाही तर आउटपुट डिवाइस आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. द ॲक्युरसी ऑफ द फ्लोटिंग पॉईंट नंबर्स रिप्रेझेंटेबल इन 6-bit वर्ड्स ऑफ अ कम्प्युटर इज अप्रॉक्सिमेटली. योग्य उत्तर आहे 33व्या क्रमांकाच्या प्रश्नाचं. बघू शकता तुम्ही, पर्याय क्रमांक 2 आहे डिजिट्स, 6 डिजिट्स. In most of the IBM PCs, the CPU, the devices, drivers, memory, expansion slots and active components are mounted on a single board. What is the name of the board? बघा, काय म्हटलं जातं, सगळे त्या बोर्डवर, म्हणजे एक जी कम्प्युटरचा जो मदरबोर्ड असतो त्याच्यावर सगळे स्लॉट दिलेले असतात, त्याला काय म्हटलं जातं. IBMच्या PCला विचारलेलं आहे. 34व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, तरी त्याला म्हटलं जातं मदरबोर्ड. ही कन्सेप्ट आहे मदरबोर्ड, तिथूनच आलेली आहे. 35व्या क्रमांकाचा प्रश्न आहे बघा. इन मोस्ट IBM PCs द CPU, द डिवाइस ड्रायव्हर्स, मेमरी, एक्सपेन्शन स्लॉट्स कंपोनंट्स आर. पुन्हा एकदा प्रश्न रिपीट झालेला आहे, त्याला म्हटलं जातं मदरबोर्ड. मित्र, या ठिकाणी आपण थांबूया. पुढचे प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. व्हिडिओ खूप लेंदी होईल. तुम्ही व्हिडिओ थोडं जोरात देखील तुम्ही फास्ट करून बघू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिहा PDF. मी तुम्हाला ही 100 प्रश्नाची PDF प्रोव्हाइड करेल. पुढचे जे 35 प्रश्न आपले झालेले आहेत, राहिलेले 75 प्रश्न राहिलेले प्रश्न आपण पुढेच्या लेक्चरमध्ये घेऊयात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फक्त आणि फक्त अभ्यास करत राहा. धन्यवाद.